जय हिंद। मी डॉक्टर चेतन चलोटकर, आपल्या देशातील पहिले नवोदय जवाहर नवोदय विद्यालय अमरावती महाराष्ट्राचा विद्यार्थी आणि सध्या मी असिस्टंट कमांडंट म्हणून सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे। दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे आयोजित होणाऱ्या 5व्या नवोदय ॲल्युमनी मीटसाठी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। जवाहर नवोदय विद्यालय ॲल्युमनी ऑफ महाराष्ट्र आणि नवसंवाद फाउंडेशन यामार्फत देण्यात येणाऱ्या नवोदय सुपर अवॉर्ड्सचे सर्व जे पुरस्कर्ते त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि विशेषतः या सोहळ्यामध्ये नवसंवाद मॅगझिनचं विमोचन होणार आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक विविध क्षेत्रांमध्ये जे पण असे नवोदयांचा ज्यांनी उल्लेखनीय आणि असं उत्कृष्ट कामगिरी केली आहे, या सगळ्यांच्या इन्स्पायरिंग स्टोरीज या नवसंवाद मॅगझिनच्या माध्यमातून लोकांच्या पुढे येणार आहे आणि मला वाटतं हे खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे। त्यामुळे मी या नवसंवाद मॅगझिनच्या सर्व एडिटोरियल टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। नवोदय मला असं वाटतं माझ्या आयुष्याच्या सागरातील एक जिव्हाळ्याचं बेट आहे आणि तो 7 वर्षांचा काळ आपल्या आयुष्यातील जडणघडणीचा काळ होता, कारण आपण त्या शाळेत घडलो, लहानाचं मोठं झालो। मला अजूनही आठवतं जेव्हा मी आईवडिलांचं बोट पकडून पहिल्यांदा शाळेत गेलो, तिथनं तो एक प्रगल्भ शिक्षण प्रवास सुरू झाला की हॉस्टेल लाईफ जगण्याचा, त्या गमती जमती, धम्माल, मस्ती, अभ्यास, मग खेळ, स्पोर्ट्समध्ये कल्चर क्लस्टर, रिजनल, नॅशनल कल्चरल प्रोग्राम्स व्हायचे, स्काउट्स अँड गाईड, NCC अशा कित्येक घडामोडी। आणि मला असं वाटतं की तो आपल्या जीवनातील एक सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा तो काळ होता आणि हीच मला वाटते नवोदयची खरी देण आहे, कारण या शाळेत आपण घडलो आणि त्या शाळेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत। आणि फार आनंदाची गोष्ट आहे की या 5व्या नवोदय ॲल्युमनी मीटच्या द्वारे विविध नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि नवोदयच्या आठवणी परत जगत आहेत। त्या सोहळ्यामध्ये मला जसं कळलं की अनेक उपक्रम तिथे तुम्ही घेतात, राबवितात। फार आनंदाची गोष्ट आहे, यातनं एक चांगला विचार पुढे येऊ द्यात आणि परत एकदा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे या आयोजित होणाऱ्या 5व्या नवोदय ॲल्युमनी मीटसाठी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। हमी नवोदय हो। जय हिंद, जय नवोदय।